नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनसाठी आपण मार्क्स बूस्टर सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्याचा चार्ट बेस सेशन पार्ट 4 आता आपण बघतोय। 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एक्झामसाठी आपलं चार्ट बेस सेशन चालू आहे। तर आता पार्ट 4 कडे मी मूव्ह करतो। यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आधीचे जे आपले पार्ट आहे, पार्ट 1, 2, 3 ते जर का आपण बघितले नसतील तर ते पार्ट पहिले व्हिजिट करा, व्यवस्थित चार्ट बेस स्टडी करा त्यांचा, आणि मग या पार्टकडे तुम्ही या। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी रिलेट करता येतील, कारण आता आपण थोडं ॲडव्हान्स लेवलकडे मूव्ह करत चाललेलो आहे। ठीक आहे, तर बघा, आता कालपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो होतो, ओके, म्हणजे मागच्या पार्टमध्ये। आता आपण ह्या पार्टमध्ये बघा काय बघतोय, CCB कनेक्शन म्हणजे कॉमन इमिटर कॉमन बेस कनेक्शन असं बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर त्याला आपण कॅस्कोड कनेक्शन म्हणतो। CECC आपलं कॉन्फिगरेशन असेल तर त्याला कॅस्केड कनेक्शन म्हणतो, आणि CCCC कॉन्फिगरेशन असेल म्हणजे कॉमन कलेक्टर टू कॉमन कलेक्टर तर त्याला आपण डार्लिंग्टन पेअर म्हणतो। ठीक आहे, हे फक्त डोळ्याखालून जाऊ द्या, इतकं इम्पॉर्टंट नाही आहे। जे डोळ्याखालून जाऊ द्यायचं ते फक्त एकदा थोरोली वाचा, बाकी महत्त्वाच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगतोय। बघा, हा चार्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, याच्यातलं काही ना काही येऊ शकतं पेपरमध्ये। तर बघा, याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिलेलं आहे तुम्हाला, कॉमन बेसचं कॉन्फिगरेशन आहे BJTचं, कॉमन इमिटरचं घेतलं तर काय होईल, कॉमन कलेक्टरचं घेतलं तर काय होईल, असा हा महत्त्वाचा चार्ट आहे। आता ह्याच्यामध्ये पण या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहे ना, या व्हॅल्यूज लक्षात नाही ठेवल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही आहे, पण यांचा इम्पिडन्स लेवल कुठे लो असते, कुठे मिडियम असते, कुठे हाय असते, कुठे कसं असतं ते मात्र लक्षात ठेवायला पाहिजे। तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात आधी इनपुट रेजिस्टन्स कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये व्हेरी लो, खूप कमी असतो, कॉमन इमिटरमध्ये लो असतो किंवा मिडियम असतो असं म्हणायला हरकत नाही, आणि कॉमन कलेक्टरमध्ये व्हेरी हाय रेजिस्टन्स असतो। ठीक आहे, आउटपुट रेजिस्टन्स हा कॉमन बेसमध्ये व्हेरी हाय असतो, इकडे फक्त हाय असतो किंवा मिडियम असतो, आणि कॉमन कलेक्टरमध्ये लो असतो। ठीक आहे, करंट गेन जी असते तर करंट गेन मला सगळ्यात जास्त कुठे मिळते हे लक्षात ठेवा, तर कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर या दोघीकडे मला हाय करंट गेन मिळते, आणि बाकी करंट गेन लेस दॅन युनिटी मला कॉमन बेसमध्ये मिळते। व्होल्टेज गेन सगळ्यात जास्त मला कुठे मिळते, तर सगळ्यात जास्त व्होल्टेज गेन मला हा मधला जो आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये मिळते। त्याच्यानंतर सगळ्यात कमी म्हणजे लेस दॅन युनिटी ही मला कॉमन कलेक्टरमध्ये मिळते, आणि मीडियम लेवलची व्होल्टेज गेन म्हणजे स्मॉल व्होल्टेज गेन ही मला कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये मिळते। लिकेज करंट हा सगळ्यात कमी कुठे असतो, तर तो कॉमन बेसमध्ये असतो, सगळ्यात जास्त असतो कॉमन इमिटरमध्ये आणि कॉमन कलेक्टरमध्ये, दोघांमध्ये इक्वल अमाऊंटमध्ये असतो। ॲप्लिकेशन्सवरती क्वेश्चनिंग होऊ शकते, ऑप्शनमध्ये देऊ शकता की फॉर हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन काय यूज कराल, तर कॉमन बेस मी यूज करेल, म्हणजे कॉमन बेस कॉन्फिगरेशन हे हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनसाठी आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हे फॉर ऑडिओ फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनसाठी आहे, आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन हे इम्पिडन्स मॅचिंगसाठी आहे। एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। आता फेज शिफ्ट जी असते, फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट, तर फेज शिफ्ट कॉमन बेसमध्ये 0 डिग्री असते, कॉमन कलेक्टरमध्ये पण 0 डिग्री असते, पण हा जो मधला असतो ना, मधला कॉमन इमिटर, त्याच्यात 180 डिग्री असते। अशा पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती जर फॅक्च्युअल डेटाबेस काही आलं ना पेपरमध्ये तर तुम्हाला ते मार्क करता येईल। आता सिम्पल जनरेटिंग स्टेशनच्या हिशोबाने तुमचे बेस लोड स्टेशन आणि पीक लोड स्टेशन क्लासिफाय होता। पीक लोड प्लांट हे म्हणजे कोणते, की पीक पिरियडमध्ये जेव्हा लोड खूप वाढतो अशा पिरियडमध्ये हे प्लांट आपण स्टार्ट करतो, बरोबर, आणि जेव्हा काम नसतं किंवा लोड कमी झाला तर बंद करून टाकतो। पण बेस लोड प्लांट काय असतात, कंटिन्यू सुरू असतात हे प्लांट, लोड वाढो कमी हो फरक पडत नाही, सगळ्यात आधी हे प्लांट कंटिन्यू सुरू असतात, लोड त्याच्यापेक्षा जास्त वाढला तर मग आपण पीक लोड प्लांट चालू करतो। मग बेस लोड जे कंटिन्यू सुरू असतात तर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर प्लांट येतं आपलं, जिथे न्यूक्लिअर प्लांट आहे ते असं पीक पिरियडमध्ये लावलं लोड वाढल्यावर असं चालत नाही, ते कंटिन्यू लावलेलं असतं।
त्यानंतर कोल बेस प्लांट आपलं थर्मल पॉवर प्लांट जसं आपल्या भुसावळला आहे, चंद्रपूरला आहे, नाशिकला आहे, कोराडीला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धती कोराडीला नाही, नाशिक, भुसावळ, पारस, ठीक आहे, चंद्रपूर अशा ठिकाणी. त्यानंतर रन ऑफ रिव्हर प्लांट जे आहे ते पण बेसलोड स्टेशन आहे, हायड्रो पॉवर प्लांट येते. जिओ थर्मल प्लांट हे सुद्धा बेसलोडमध्ये कन्सिडर होतं. बायोगॅस प्लांटसुद्धा बेसलोडमध्ये कन्सिडर होतं. विंड टर्बाईनला सुद्धा आपण बेसलोडमध्येच कन्सिडर करतो. मग पीक लोड म्हणजे जिथे लोड वाढला तेव्हा हे प्लांट चालू होतं, तर ते गॅस प्लांट असू शकतं, पंप स्टोरेज प्लांट असू शकतं, की पंपाद्वारे म्हणजे माझ्याकडे पाणी साठवलेलं आहे खाली आणि पंपाद्वारे ते पाणी मी आता वरती चढवतो, टर्बाईनला देतो, म्हणजे वरून हेडवरती चढवतो, परत ते पाणी खाली टर्बाईन थ्रू टर्बाईनवरती कोलॅप्स होईल, बरोबर. तर पंप स्टोरेज प्लांट जे हायड्रोचाच प्रकार आहे आणि डिझेल जनरेटर, तर हे सगळे पीक लोड प्लांट आहे. लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये येऊ शकतं, असे काही ऑप्शन येतात 1-2, म्हणजे काही प्रश्न असे येतील की बोथ 1 and 2, ठीक आहे. त्यानंतर ओनली 1, ठीक आहे. त्यानंतर ओनली 1, 2, 3 अशा पद्धतीचे ऑप्शन येतात. मग असे ऑप्शन या अशा टाईपच्या क्वेश्चनसाठी फ्रेम होऊ शकता आणि हे बेसिक लेवलचेच प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये जम्बलिंग नाही होऊ द्यायची, ठीक आहे. पुढच्या चार्टकडे मी मूव्ह करतो. हा पण महत्त्वाचा चार्ट आहे. बघा, बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. सगळ्याच गोष्टी कराल तर एवढं होत नाही आपल्याकडून, बरोबर आहे की नाही. कारण मशीन पॉवर सिस्टीमवर जास्त फोकस केलेला असतो आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स वगैरे या बाकीच्या गोष्टी करायला कंटाळा येतो, असे बरेच विद्यार्थी असतात. तर सगळ्यात आधी काय करायला पाहिजे, महत्त्वाचं काय माझ्यासाठी, हे सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी मी हे महत्त्वाचे चार्ट एका ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. तर आता बघा, BJT, मॉस्फेट आणि IGBT यांचा डिफरन्स आपल्याला माहीत पाहिजे. यांचा डिफरन्स कळाला तर हे डिव्हाइस आपल्याला सगळे कळतील, BJT, मॉस्फेट आणि IGBT. तर आता ऑपरेशन टाईपमध्ये काय येतं, तर तुमचं सगळ्यात आधी तुमचा जो BJT आहे तो बायपोलर डिव्हाइस आहे, हे लक्षात ठेवा. मॉस्फेट तुमचा युनिपोलर डिव्हाइस आहे आणि IGBT तुमचा बायपोलर डिव्हाइस आहे, ठीक आहे. कॅरियर्समध्ये BJT मायनॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे, मॉस्फेट मेजॉरिटी कॅरियर आहे आणि IGBT मायनॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे. ऑनस्टेट व्होल्टेज ड्रॉपमध्ये BJTचा कमी व्होल्टेज ड्रॉप होतो, मॉस्फेटचा जास्त व्होल्टेज ड्रॉप होतो, IGBTचा कमी व्होल्टेज ड्रॉप होतो, ठीक आहे. ऑनस्टेट पॉवर लॉस, तर सगळ्यात जास्त पॉवर लॉस हा मॉस्फेटचा होतो, बाकी BJT आणि IGBTचा कमी पॉवर लॉस होतो ऑनस्टेटमध्ये असताना, ठीक आहे. त्यानंतर स्विचिंग पॉवर लॉस, स्विचिंग म्हणजे चालू बंद करताना पॉवर लॉस कशाचा जास्त होतो, तर BJTचा होतो. मॉस्फेट IGBTचा नाही होत, चालू बंद करताना होणारा पॉवर लॉस, त्याला आपण स्विचिंग पॉवर लॉस म्हणतो. इनपुट इम्पिडन्स हा BJTचा कमी असतो, मॉस्फेटचा जास्त असतो, IGBTचा पण जास्त असतो. टेम्परेचर कोइफिशियंट हे BJT निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे, मॉस्फेट तुमचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे आणि IGBT पण तुमचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे. कंट्रोलिंग पॅरामीटर, BJT करंट कंट्रोल डिव्हाइस आहे, येऊ शकतं तुम्हाला. मॉस्फेट व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे आणि IGBT पण व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. बघा, एका चार्टमध्ये किती प्रश्न तयार होऊ शकता याच्यातून याचा अंदाज तुम्ही घ्या. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 24 प्रश्न एका चार्टमधून तयार होऊ शकता आणि IBPS अशा ठिकाणाहूनच प्रश्न उचलते, कन्फ्युजिंग क्वेश्चन्स उचलते आणि त्या क्वेश्चनला तुम्हाला टॅकल करायला लावते. त्यामुळे प्रॉपरली हे सगळे चार्ट जर का तुमच्या डोळ्याखालून गेले तर तुम्हाला मार्क्स बूस्ट करायला मदत मिळेल. यासाठीच मी ही सिरीज लॉन्च केलेली आहे, ठीक आहे. आता पुढे आपण जाऊया. मेथड्स ऑफ आर्क एक्सटिंक्शन. सर्किट ब्रेकरमध्ये आर्क होतो हे तुम्हाला माहिती आहे पॉवर सिस्टीममध्ये. आता तो आर्क कधी होतो, फॉल्ट आल्यावर सर्किट ब्रेकर त्याचे कॉन्टॅक्ट ओपन करतो आणि ओपन केल्या केल्या आर्क तयार होतो. मग हा आर्क आपल्याला विझवायचा आहे, बरोबर. तर आर्क विझवायसाठी 2 मेथड असतात. एक असते लो रेझिस्टन्स मेथड, ज्याला आपण करंट झिरो मेथड म्हणतो. ती AC सर्किट ब्रेकरसाठीच मी वापरू शकतो. आणि हाय रेझिस्टन्स मेथड जर का असेल तर ती मी DC सर्किट ब्रेकरसाठी वापरू शकतो किंवा कमी कॅपॅसिटीच्या AC सर्किट ब्रेकरसाठी वापरू शकतो. बस एवढं जरी लक्षात राहिलं तरी खूप झालं. पुढे जातो. हे DC मशीनमध्ये इंटरपोल्स आपण का वापरतो आणि ते कुठे लावलेले असतात हे लक्षात ठेवा. तर इंटरपोल्स हे आर्मेचरच्या सिरीजमध्ये लावलेले असतात DC मशीनमध्ये, ठीक आहे.
हे एवढं लक्षात ठेवायची. स्मॉल नॅरो कम्युटेटिंग पोल्स वाचून घ्या फक्त. ह्याच्यामध्ये इंटरपोल्स काय करतात, प्रोड्यूस करतात एक्स्ट्रा फ्लक्स. एक्स्ट्रा फ्लक्स का तयार करता, तर आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट टू न्यूट्रलाइज द रिॲक्टन्स MMF प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ कम्युटेशन प्रोसेस, आणि आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट कमी करायला सुद्धा वापरू शकतो. कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग कुठे वापरता, तर हे पण इन सिरीज विथ आर्मेचर असतं, हे लक्षात ठेवा. हा मुद्दा जाऊ द्या, ठीक आहे. इन सिरीज विथ आर्मेचर असतं, लक्षात ठेवा. आणि टू न्यूट्रलाइज द क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन. आर्मेचर रिॲक्शनचा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट कमी करण्यासाठी कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग वापरता. आणि इथे काय, रिॲक्टन्स MMFला न्यूट्रलाइज करण्यासाठी इंटरपोल्स वापरतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. हां, आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा चार्ट आहे तुमच्यासाठी मित्रांनो. या चार्टला मिस करू नका. याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. IBPS विचारतं, बऱ्याच वेळेस विचारतं की अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय असायला हवी. तर माझं जर का सगळ्यात मोठं लार्ज पॉवर स्टेशन असेल तर अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू 0.5 ओम असायला हवी. मिडियम पॉवर स्टेशन असेल तर 1 ओम असायला हवी. स्मॉल पॉवर स्टेशन असेल तर 2 ओम असायला हवी. आणि अदर केसेसमध्ये 8 ओम असायला हवी. हे व्हॅल्यू ऑफ अर्थ रेझिस्टन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं तर डायरेक्ट 2.2 मार्क्स तुम्हाला देऊन जाईल. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही याला लक्षात ठेवा या चार्टला. ठीक आहे, पुढे जातो आहे. आता काही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि त्यांचे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुम्हाला सांगायचे. तर एकदा फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. याच्यातले महत्त्वाचे पण तुम्हाला सांगतो. व्हॅक्यूम महत्त्वाचा आहे. व्हॅक्यूमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतो. एअरचा पण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतो, हा पण लक्षात ठेवा. टेफ्लॉनचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 असतो, हे पण लक्षात ठेवा. ऑइलचा 2 to 2.4 असतो, हे लक्षात ठेवा. पॉलिस्ट्रीनचा 2.5 ठीक आहे. पेपरचा 3.5 असतो. बॅकेलाईटचा 4.9. ग्लासचा महत्त्वाचा आहे. ग्लासचा 5.6. पोर्सिलिनचा 6.5. वॉटरचा 80. असे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या या व्हॅल्यूज आहे. मायकाचा याच्यात लिहिलेलं नाही आहे. मायका पण तुम्ही लक्षात ठेवा. मायकाचा 2.2च्या आसपास असतो. 2.2 समथिंग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. महत्त्वाचा चार्ट अगेन तुमच्यासाठी. हा चार्ट काय सांगतो बघा. या चार्टमध्ये काय आहे, ग्राउंड वायरचा कलर काय असतो, तर ग्राउंड वायरचा कलर ग्रीन असतो, हे लक्षात ठेवा. 3 फेज न्यूट्रलचा कलर काय असतो, तर तो ब्लॅक असतो, लक्षात ठेवा. 3 फेज प्रोटेक्टिव्ह ग्राउंड और अर्थ वायर असेल तर त्याचा कलर ग्रीन किंवा ग्रीन येलो असा असतो. आणि न्यूट्रल वायरचा जो कलर असतो तो ब्ल्यू असतो, हे लक्षात ठेवा. ब्ल्यू और ब्लॅक पण समजा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, 3 कोर फ्लेक्झिबल केबल असेल तर ब्ल्यूज येतो पण, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हा चार्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी की इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते जे इंडिकेट करताय काहीतरी, म्हणजे रिडिंग देत आहे तुम्हाला. इंडिकेट करता म्हणजे काय, काहीतरी रिडिंग देत आहेत. तर इंडिकेटिंगमध्ये ॲममीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर हे सगळे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे. सेकंड तुमचे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते, तर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये एनर्जी मीटर, ॲम्पियर आवर मीटर. एनर्जी मीटर आपल्या घरात असतं, ते इंटिग्रेटिंग आहे. ठीक आहे, तर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट येते. इंटिग्रेटिंग म्हणजे काय, एनर्जी मीटर काय करतं, व्होल्टेजचा डेटा घेतं, करंटचा घेतं, V/I, परत पॉवर फॅक्टरही घेतं आणि मग तुम्हाला बिल काढून देतं. इंडिकेटिंगमध्ये काय, फक्त करंट देतं ॲममीटर, व्होल्टमीटर, एक सिंगल क्वांटिटी देतं, इंडिकेट करतं फक्त. इंटिग्रेटिंग त्याला त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला रिडिंग देतं आहे, बरोबर, म्हणून ते इंटिग्रेटिंग झालं एनर्जी मीटर. आणि रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर ECG मशीन जे डॉक्टरला लागतं, गॅल्व्हनोमीटर, रेकॉर्डर, XY रेकॉर्डर, XY प्लॉटर, हे सगळे तुमचे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, हां, आता महत्त्वाचं आहे बघा, मेजरमेंटचा महत्त्वाचा टॉपिक, याच्यावरती पण पेपरात येऊ शकतं की PMMC हा फक्त DCला वापरतो आपण, DC क्वांटिटी मेजर करायला. MI कुठे वापरतो, AC आणि DC क्वांटिटी मेजर करायला वापरतो. ठीक आहे, पण मग MI इन्स्ट्रुमेंटला जर का मी CT लावली, करंट ट्रान्सफॉर्मर, तर फक्त मग तो AC मेजर करतो जर त्याच्यासोबत CT लावली तर. पण तसा मात्र तो AC DC दोघी मेजर करतो MI. ठीक आहे, हे एवढं तरी लक्षात ठेवलं ना तरी चालेल. आता PMMC जर का रेक्टिफायर सोबत लावला
PMMC नुसता लावला PMMC इन्स्ट्रुमेंट तर तो फक्त DC मेजर करतो, पण PMMC रेक्टिफायरसोबत लावला तर तो बोथ AC आणि DC मेजर करू शकतो. आणि MI आत्ता बघितलं CT सोबत लावला तर फक्त AC मेजर करेल, पण नुसता MI लावला तर AC आणि DC मेजर करेल. तर हा फरक आहे, तो फरक लक्षात ठेवा. आणि हे शेवटचं इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. तर इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट हे व्हेरी लार्ज स्केल असते त्यांची, ओव्हर ॲन अँगल ऑफ 300 डिग्री. सगळ्यात लार्ज स्केल इंडक्शन टाईपची असते आणि युनिफॉर्म स्केल असते त्यांची. याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो PMMCची जी स्केल असते ना ती युनिफॉर्म स्केल असते. याच्यावर पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. MIची तशी नॉन युनिफॉर्म स्केल असते, युनिफॉर्म नसते स्केल. ठीक आहे, तर ह्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, बाकी ह्या गोष्टी ठीक आहे, इतक्या इम्पॉर्टंट नाही आहे. हां, आता हा चार्टसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तुमच्या टेक्निशियनच्या पेपरमध्ये एक्सपेक्टेड आहेच. तर वेवफॉर्म बघा काय, साईन वेव तुमची जर का असेल, साईन वेव, ठीक आहे, तर साईन वेव असेल तुमची तर RMS व्हॅल्यू काय येईल त्याची 1/√2 म्हणजे 0.707. क्रेस्ट फॅक्टरला आपण पीक फॅक्टर असे देखील म्हणतो, हे आधी लक्षात ठेवा. पीक फॅक्टर साईन वेवसाठी हा 1.414 येईल, √2 और 1.414. आणि फॉर्म फॅक्टर 1.11 येईल, हे लक्षात ठेवा. ट्रँग्युलर वेव असेल तर ट्रँग्युलर वेवसाठी RMS व्हॅल्यू माझी 1/√3 किंवा 0.577 येईल. पीक फॅक्टर √3 येईल किंवा 1.732 येईल. आणि फॉर्म फॅक्टर 1.154 येईल, हे लक्षात ठेवा. स्क्वेअर वेवसाठी RMS व्हॅल्यू पण 1 येईल, क्रेस्ट फॅक्टर म्हणजे पीक फॅक्टर पण 1 येईल आणि फॉर्म फॅक्टर पण 1 येईल. सॉटूथ वेवसाठी तुमची RMS व्हॅल्यू काय येईल 1/√3 म्हणजे 0.577. पीक फॅक्टर म्हणजे क्रेस्ट फॅक्टर काय येईल √3 म्हणजे 1.732 आणि फॉर्म फॅक्टर काय येईल 1.154. याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, ट्रँग्युलर वेव आणि सॉटूथ वेव या दोघांसाठी सेमच असतं. स्क्वेअर वेवसाठी तर सगळंच 1 येतं आणि साईन वेवचं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. RMS व्हॅल्यू, क्रेस्ट फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर. ठीक आहे, तर आज एवढं सफिशियंट आहे. बाकी आता उद्या आपण आणखी 2 असे पार्ट आपण घेऊ, महत्त्वाचे फॅक्च्युअल डेटा. तुम्हाला कसं वाटतं व्यवस्थित मला सांगा की आपण जे चार्ट बेस घेतो आहे याच्यातलं बरंच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच आपण घेतो आहे. कारण हे पेपरसाठी तुम्हाला खूप कामास येणार आहे, मार्क्स बूस्ट करून देणार आहे व्यवस्थित हे चार्ट्स माहीत असले तर. तुमचे फीडबॅक तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, त्या हिशोबाने मी पुढच्या डेटाबेस सगळे व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, अजून बऱ्याच गोष्टी मला घ्यायच्या आहे, आपल्याकडे वेळ पण आहे, आणखी 8 दिवस आपल्याकडे राहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये अजून 4 ते 5 दिवसामध्ये जे काय देता येईल ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. बाकी तुमचा साईड बाय साईड प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी मी तुम्हाला पहिले दिलेली आहे त्यानुसार तुमचा स्टडी तसाच कंटिन्यू चालू ठेवा, त्याच जोमाने चालू ठेवा. प्रत्येकाचं स्वप्न असतं गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणं. कसं आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळणं हे प्रत्येकासाठी ड्रीम असतं. त्याच्यामुळे आणि गव्हर्नमेंट जॉब मिळाल्यावर तुमच्यापेक्षा जास्त आनंद हा तुमच्या आईवडिलांना होणार हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे व्यवस्थित जोमाने अभ्यास करा मित्रांनो. काही दिवस फक्त बाकी आहे, नंतर तुम्ही असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी तिथे नक्कीच सिलेक्ट होणार आहे. यामध्ये तुम्हाला शंका नाही, बिलकुल शंका नाही. ठीक आहे, फक्त अभ्यास व्यवस्थित करा. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये मित्रांनो. आपल्या सगळ्या मित्रांना ही सगळी जी सिरीज मी घेतो आहे या सिरीजची लिंक शेअर करा. प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये भर पडू द्या आणि प्रत्येकाला या जी सिरीज मी देतो या सिरीजचा फायदा घेऊ द्या. ठीक आहे, आपल्या मित्रांना जवळच्या शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.